नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गोवा ट्रिपच्या पहिल्या ब्लॉग मध्ये. दिवसाची सुंदर सुरुवात अशा गावाकडच्या वातावरणाने झाली. चला तुम्हाला दाखवतो आम्ही थांबलेल्या फार्म हाऊसची टूर. फार्म हाऊसच्या आजूबाजूला हिरवीगार अशी शेती होती, त्यामुळे आणखीन भारीच फील येत होता. चला तुम्हाला दाखवतो आम्ही ज्या फार्म हाऊस वरती स्टे केला होता त्या फार्म हाऊसचं पूर्ण होम टूर. तर हे त्या फार्म हाऊसचं आहे एंट्रन्स. हे असं सुंदर आणि प्रशस्त घर होतं. सगळेजण फ्रेश होऊन निघालो आम्ही कोल्हापूरच्या दिशेने. जाताना आजूबाजूचा सुंदर नजारा बघत पोहोचलो आम्ही फायनली कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये गेलो आणि इथली मिसळ खाल्ली नाही असं कसं होईल, तर म्हणून आम्ही पोहोचलो इथल्या फेमस मिसळला, कळंबा मिसळ. आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं इथं खूप भारी मिसळ भेटते म्हणून. मग काय गेलो आणि दिले आम्ही 4 मिसळची ऑर्डर. तर इथे मिसळ सोबत पाव नाही तर ब्रेड दिला जातो. तर मग अशा पद्धतीने आम्ही ब्रेड मिसळ खाऊन गेलो आम्ही आमच्या 5व्या मेंबरला घ्यायला. हे पट्टा बघा कसा डुलत डुलत येतोय. मग घातला याला गाडीमध्ये आणि निघालो आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घ्यायला. दर्शनासाठी निघालो की आमच्या सोबत झाला यो कांड. जाता जाता रस्त्यामध्ये ट्रॅफिक वाल्यांनी धरली आमची गाडी. मग कस तरी ते मिटवलं आणि फायनली पोहोचलो आम्ही अंबाबाईच्या मंदिरात. तर इथं ज्योतिबाची जत्रा चालू असल्यामुळे गर्दी, दर्शनासाठी गर्दी तर भरपूर होती. मग काय देवीसाठी वटीचं सामान घेऊन थांबलो आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये. आणि देवीकडे एक मोठं मागणं पण घालायचं होतं. आणि दर्शन वगैरे घेतले आणि पेटपूजा करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर आम्हाला जायचं होतं कनेरी मठाला, जे की कोल्हापूर पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरतीच आहे. कनेरी मठाचा फुल ब्लॉग लवकरच येईल. तर चला भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये.